जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या निलेश म्हात्रे ॲग्री ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी व माझा मोठा दादा राजू म्हात्रे यांची फॅमिली आम्ही निघालो आहे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, जेजुरी असे अनेक देवस्थान करण्यासाठी. तर एकूण 4 दिवसांचा हा प्रवास आहे. आय होप हा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडेल. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. तर फायनली मित्रांनो 3 तासाचा प्रवास करून आम्ही कोणगाव ते देऊळ रोड येथे 10 वाजता पोहोचलेलो आहे. गर्दी नाही आहे दर्शनासाठी. तर चला जाऊया दर्शनाला. तर देऊळवरनं 17 किलोमीटरचा प्रवास करून मी आता पोहोचलेलो आहे आळंदी येथे. आळंदी येथे भक्तांची रीक लागल्यामुळे जवळजवळ 1 तास दर्शनासाठी लागणार आहे. तर पाहूया अजून किती वेळ लागतो. तर मित्रांनो आता आम्ही आळंदीवरनं 38 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आलेलो आहे. थेऊर येथे अष्टविनायक दर्शनामधील सर्वात सुंदर असं मंदिर ज्याचं म्हटलं जातं असं थेऊर या ठिकाणी आलेलो आहे. खूपच गर्दी आहे. तर थेऊरवरनं आम्ही जवळजवळ 275 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून रात्री 8 वाजता पोहोचलो आहे तुळजापूर येथे. भक्तांची भरपूर रीक असल्यामुळे जवळजवळ 1.25 ते 1.5 तासाचा दर्शन लागू शकतं. आमची रूम आधीच बुक झाल्यामुळे तर आम्ही रात्रीच दर्शन करणार आहोत. मित्रांनो तुम्ही तुळजापूरमधील ही गर्दी पाहत आहेत. जवळजवळ 2 ते 2.5 तास आम्हाला दर्शनासाठी लागणार आहेत. भरपूर पर्यटक आणि भरपूर तुळजाभवानी भक्त हे तुळजापूरमध्ये दाखल झालेले आहेत. तुम्ही जर तुळजापूरचा प्लॅन करत असाल तर नक्की 2-3 दिवस उशिराच या. पूर्ण तुळजापूर हा भक्तांनी भरलेला आहे. तर तुळजापूरवरनं 65 किलोमीटरचा प्रवास करून आता आम्ही पोहोचलो आहे अक्कलकोट येथे. अक्कलकोट येथे गर्दी कमी असल्यामुळे दर्शन लवकर होण्याची शक्यता आहे आणि राजकीय वातावरण असल्यामुळे बरेचसे राजकीय नेते हे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला आलेले आहेत. तर मित्रांनो आम्ही आता अक्कलकोटवरनं जवळजवळ 125 किलोमीटरचा प्रवास करून 2 तासाची रनिंग करून पोहोचतोय पंढरपूर येथे. पंढरपूर येथे भरपूर भक्तांची रीक असल्यामुळे आम्हाला कुठेही रूम मिळत नाही आहे. बऱ्याच संस्थांच्या रूमही बुक आहेत. पण त्याच आता आम्हाला इथे पाहू शकता मागे आगरी समाज धर्मशाळा इथे आमचे दादा सूर्यकांत दादा म्हात्रे यांना आम्ही जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी आमच्यासाठी 2 रूमची इथे सोय केलेली आहे. आगरी लोकांना इथे प्रथम प्राधान्य दिलं जातं. तर मी या व्हिडिओद्वारे सूर्यकांत दादा म्हात्रे यांना खूप खूप धन्यवाद देईन की त्यांनी आमच्यासाठी 2 रूम ठेवल्या आहेत. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आगरी समाज धर्मशाला पंढरपूर येथील रूम खरंच याच्या आधी ज्या रूम होत्या त्याचा पुनरुज्जीवन करून इथल्या ट्रस्टींनी खरंच खूप छान अशा सुंदर अशा रूम बनवल्या आहेत. पाहू शकता तुम्ही अटॅच टॉयलेट, बाथरूम आणि प्रशस्त अशी रूम, झोपण्यासाठी गादीसुद्धा आहे. अजून एक एक्स्ट्रा गादी. जर तुमच्याकडे 4-5 पर्यटक असतील तर त्याच्यासाठी हा रूम सफिशियंट आहे. तर मित्रांनो आगरी समाज धर्मशालामध्ये आम्ही रूम घेतल्यानंतर तिथला आमची गाडी तिथे आतमध्ये पार्किंग आहे आणि गेट लागल्यामुळे आम्हाला गाडी तिथं काढता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही एक रिक्षा हायर केलेली आहे आणि आम्ही या रिक्षामध्ये 3 ते 4 पॉईंट बघण्यासाठी निघालो आहे. तर तुम्ही पाहू शकता सगळे रिक्षामध्ये कसे बसलेले आहेत. खूपच सुंदर असा हा आम्हाला अनुभव आहे. तर मित्रांनो आज आमच्या 4 दिवसीय ट्रिपचा आजचा हा 3रा दिवस. तर आम्ही आज पंढरपूरवरनं पहिले मोरगाव, त्यानंतर जेजुरी, त्यानंतर दगडूशेठ गणपती आणि नंतर वस्तीसाठी आम्ही एकविरासाठी निघालो आहे. तर आता आम्ही
पंढरपूरवरनं 150 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलोय मोरगाव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की. तर मोरगाववरनं 18 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरी गड. दिवाळीच्या सुट्टी बघता भरपूर पर्यटक हे जेजुरी गडावर आलेले आहेत आणि हे वाढते पर्यटक बघता दर्शनासाठी 1 तासाचा अवधी नक्कीच लागेल. एलकोट एलकोट जय मल्हार. तर मित्रांनो आता आम्ही जेजुरी गड चढून खंडोबाचं दर्शन घेऊन खाली उतरत आहेत आणि आता आम्ही इथून 55 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत ते दगडूशेठ गणपती इथे आमचा दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एकविराला जाण्याचा प्लॅन आहे. बघूया वेळ आम्हाला साथ देते का नाही. तर काल रात्री आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती करून 50 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलो एकविरा येथे. एकविरा वस्ती करून आता आम्ही निघालोय एकविरे मातेच्या दर्शनाला आणि आजचा आमचा हा शेवटचा दिवस. बोला एकविरा माते की. एकविरा माते की. आये आये. तर फायनली मित्रांनो आम्ही एकविरेवरनं जस्ट घरी पोहोचलो आहे आणि माझा हा 4 दिवसाचा ब्लॉग मी आता इथे सेंड करत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.